कळत होत ग मला धाडस नव्हते तेवढे, माझ्यात मला विश्वास होता एका शब्दावर माझ्यासाठी काहीही करायला तू तयार झाली असतीस. तू अल्लड, निरागस राजकुमारी आईवडिलांची खूप लाडकी होती. तो काळही वेगळा होता. प्रेम वगैरे या गोष्टी म्हणजे अपराध, गुन्हा आहे. घराण्याचं नाव खराब केले म्हणून ही मंडळी जीव घ्यायलाही मागे पुढे पाहत नसायची. दोन्ही कुटुंब पूर्ण भिन्न होते. आपण एकत्र येण्याचे परिणाम भयानक झाले असते. खूप विचार करून आणि कसोशीने तुझ्यापासून स्वतःला दूर ठेवत होतो. तसे केले नसते तर कदाचित आपण आयुष्यात पुन्हा कधीच भेटलो नसतो ग. सांगताना सुद्धा अंगावर काटा आला बघ. एक विचारलेच नाही तुला. काय? तुझ्या वैवाहिक आयुष्यात तू सुखात आहे न पण? हो. नजर चुकवत दिलेले उत्तरानं घालमेल झाली त्याची. हे खोट सांगते एवढं नक्की. काहीतरी त्रास असणार. आजचा हा विषय नको स्वतःला बजावत तो उठून उभा राहिला. चल येतो ग, आज परिपूर्ण झालं बघ आयुष्य माझं. तू भेटलीस मनातले सर्व सांगून काळजावरचा भार हलका झाला. किती किती हलक वाटत मला म्हणून सांगू. निघालास? थांब ना 5 मिनिट अजून. नको आता येईल पुन्हा, उशीर झाला खूप. अन तुझा नवरा येण्याची वेळही झाली ना. उगाच गैरसमज नको. येऊ का? हो मग काय, हे असा निरोप देणारेस का मला? हसभर छान तिची नजर खिळलेली अजूनही त्याच्यावर. ये वेडाबाई येतो. त्यान हातात हात घेऊन हळूवार थोपटत, आय लव्ह यू ज्योती. आश्वस्त, शाश्वत स्पर्श, तो स्वर शांत, शीतल भासला हृदयातला कालवा. स्तब्ध. चल बाये, बा. ये काळ्या कुट्टडगांनी वेढलेल्या आकाशी जशी लखकन वीज चमकावी अन सारा आसमंत प्रकाशात न्हाऊन निघावा. अगदी तसाच अंतरातला कोपरा न कोपरा उजळला. मुक्त झाले भाव, मुक्त झाली व्यथा, मुक्त झाली मन, मुक्त. साऱ्या आठवणींचा गाव, जिवलगा. आय लव्ह टू यू. भूतकाळ वर्तमान बनून समोर आला खरा. पुढचे भविष्य काय? नवा पेच. बावरल्या मनाला सावरत, रेडिओ ऑन केला. गाणं चालू होतं. आज मयू पर आसमानीचे, आज मैं आगे, जमाना है पीछे. टेल मी, ये खुदा अब मैं क्या करूं? चलू सीधी की उल्टी चलू?